मुंबईमध्ये भाजप शिवसेना एकत्रितपणे गटनोंदणी करणार। आताची महत्त्वाची बातमी, भाजपकडे गटनेतेपद तर शिवसेनेला प्रतोदपद देण्याचा विचार आहे। भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला हा प्रस्ताव असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे। बहुमताचा आकडा आणखी भक्कम करण्यावर भाजपचा भर आहे। तर मुंबईमध्ये भाजप शिवसेना एकत्रित गटनोंदणी करणार आहेत। काही वेळापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात एकत्र गटनोंदणी करायची की वेगवेगळी करायची, कशात जास्त फायदा आहे याचा विचार करून निर्णय घेतला जाईल असं म्हटलेलं होतं। तर भाजपचा शिंदेंच्या शिवसेनेला आता प्रस्ताव असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळते। बहुमताचा आकडा आणखी भक्कम करण्यावर भाजपचा भर आहे। त्यामुळे मुंबईमध्ये भाजप आणि शिवसेना एकत्रितपणे गटनोंदणी करणार अशी माहिती सूत्रांकडून मिळते। यामध्ये शिवसेनेला प्रस्ताव देण्यात आल्याची माहिती देखील सूत्रांकडून मिळत आहे। तर शिवसेनेचे 29 नगरसेवक आज कोकण भवनला जाऊन गट नोंदणी करणार होते, मात्र आज ते गेले नाहीत। त्यामुळे यावर चर्चा सुरू असल्याची देखील माहिती मिळते। नाशिकमधील आदिवासी बांधवांच्या लॉंग मार्चचा आजचा 5वा दिवस आहे। लॉंग मार्चचा कसारा घाट पार करून ठाण्याच्या हद्दीमध्ये प्रवेश झालाय। न्याय हक्कांच्या मागण्यांसाठी लॉंग मार्च काढण्यात आलाय। चर्चा करून सन्मानजनक तोडगा काढू असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलंय। नाशिकहून मुंबईच्या दिशेने निघालेल्या किसान सभेच्या विराट मोर्चानं कसारा घाट ओलांडलाय। किसान सभेचे लाल वादळ ठाण्यात पोहोचणार आहे, तर 3 फेब्रुवारीला मुंबईमध्ये दाखल होणार आहे। या मोर्चाची सुरुवात दिंडोरी तालुक्यातून झाली। यात दिंडोरीसह सुरगाणा, कळवण, चांदवड, नांदगाव पेठ, त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरी यासारख्या आदिवासी बहुल भागातून हजारो आंदोलक सहभागी झालेत। आदिवासी शिष्टमंडळासोबत बैठक होऊन सन्मानजनक तोडगा काढला जाईल असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केलाय। इतर विषयांवर बैठक चाललेली आहे। आमचा प्रयत्न आहे की अतिशय सन्मानजनक तोडगा काढूनच या ठिकाणून ते शिष्टमंडळ परत जाईल। समाधानकारकरित्या कदाचित ती झाली नाही किंवा अजून त्यातनं काही नवीन प्रश्न निर्माण झाले, त्यामुळे तेही प्रश्न आम्ही सोडवू। शेतकरी, आदिवासी हे जिथे असतील तिथे सरकार सकारात्मकच राहील। मुंबईच्या दिशेने निघालेल्या या मोर्चेकरांच्या प्रमुख मागण्या काय आहेत पाहूयात। आंदोलकांच्या मागण्यांमध्ये वनाधिकार कायद्याची प्रभावी अंमलबजावणी हा कळीचा मुद्दा आहे। अनेक पिढ्यांपासून वनजमिनी कसणाऱ्या आदिवासींना अद्याप कायदेशीर मालकी हक्क मिळालेले नाहीत। वनजमीन आणि गायरान जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांना स्वतंत्र 7/12 उतारा देण्यात यावा अशी त्यांची मागणी आहे। पश्चिमेकडे वाहून जाणाऱ्या नद्यांचं पाणी अडवून आदिवासी आणि शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याची मागणी आहे। शिक्षणाचे वाढते खासगीकरण थांबवावं आणि शेतीमालाला किमान आधारभूत किंमत मिळावी या मुद्द्यांवर सुद्धा आंदोलक ठाम आहेत। आज आता शेवटचा आमचा प्रयत्न हा मुख्यमंत्री साहेबांकडे आहे। तिथं जर समाधानकारक अशा प्रकारचे आम्हाला प्रतिसाद मिळाला तरच आम्ही जाऊ, नाहीतर आमचा जो मोर्चा आहे हा मोर्चा मुंबईपर्यंत पण येऊ शकेल। आदिवासी मोर्चाच्या शिष्टमंडळासोबत मंत्री बावनकुळे, महाजन आणि अशोक उईकेंची बैठक झाली आहे।